नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. घरातील आपण प्रत्येकजण घरामध्ये घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वापरतच असतो. तर घरातील जुन्या झाडूची विल्हेवाट कशी लावावी याची आपण योग्य पद्धत जाणून घेऊया. वास्तुशास्त्रामध्ये झाडू खरेदी करणे, घरात ठेवणे आणि जुना झाडू घरापासून वेगळा करण्यासंबंधी अनेक वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार झाडूला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते. आपण झाडूच्या वापराने घर स्वच्छ तर करतोच, तसेच झाडू कचऱ्यात असलेली अनेक प्रकारची निगेटिव्ह एनर्जीही घराबाहेर काढून टाकली जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो. वास्तुशास्त्रामध्ये झाडू खरेदी करणे, घरात ठेवणे आणि जुना झाडू घरापासून वेगळा करण्यासंबंधी अनेक नियम सांगितलेले आहेत. झाडू कुठे ठेवायचा, जुन्या झाडूचे काय करायचे आणि झाडू कोणत्या दिवशी बाहेर फेकायचे त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. घर किंवा ऑफिसमध्ये वापरण्यात येणाऱ्या झाडूचे फार मोठे महत्त्व असते. यास लक्ष्मी मातेचे प्रतीकसुद्धा मानले जाते. परंतु तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की झाडूमुळे घरात अनेक वेळा अशुभ गोष्टी घडू लागतात. वास्तूनुसार जर झाडू मारताना सावधगिरी बाळगली नाही तर घरातील संपूर्ण भरभराट ही निघून जाईल. नेहमी लोक झाडू तुटल्यानंतर सुद्धा त्याचा वापर करतात, परंतु तसे करणे खूप चुकीचे आहे. झाडू एकदा तुटल्यानंतर त्याच्या काड्या पुन्हा जोडून वापरणे हे अशुभ आहे. त्यामुळे असे कदाचित कधीही करू नका. ज्या कपाटात किंवा तिजोरीत तुम्ही पैसे, दागिने किंवा किमती सामान ठेवता त्याच्या खाली किंवा बाजूला झाडू कधीही ठेवायचा नसतो. असे केल्याने तुमचा व्यवसाय, संपत्ती इत्यादींवरती वाईट परिणाम पडू शकतो. घर किंवा ऑफिसमध्ये झाडू जेव्हा आपलं झाडून होतं त्याच्यानंतर तो कधीही उभा ठेवू नका. झाडू उभा ठेवणं हे अपशकुनीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे झाडू नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नेहमी वास करते. सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच संध्याकाळच्या प्रहरामध्ये झाडू मारणेसुद्धा अशुभ मानले जाते. तसे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते, कारण संध्याकाळची वेळ ही दिवे लागणीची वेळ मानली जाते आणि त्यावेळी लक्ष्मी मातेचा आपल्या घरात येण्याचा टाईम असतो असं म्हणतात. जर नाईलाजाने जर कदाचित असं करावं लागलं तुम्हाला तर कमीत कमी कचरा तरी बाहेर काढून फेकू नये. तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढून फेकू शकता. झाडू ठेवताना शक्यतो पश्चिम दिशेला एखाद्या खोलीमध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते. तसेच या दिशेला झाडू ठेवल्याने कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहत नाही. झाडू ही लक्ष्मी समान आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की कोणत्याही व्यक्तीचा पाय झाडूला लागता कामा नये. जर झाडूने आपण आपले घर स्वच्छ ठेवत असतो. झाडूला लक्ष्मी माता मानतो हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे आणि तुम्ही देखील झाडूला लक्ष्मी माता मानतच असाल. ज्योतिषशास्त्रानुसार झाडूचा वापर आणि देखभाल यासंबंधीचे काही नियमांचे पालन केले तर आपल्या घरामध्ये कधीच पैशाची टंचाई भासत नाही आणि दुःख येत नाही. उलट भरपूर संपत्ती तुमच्याकडे येते. त्यासाठी काही उपाय केले पाहिजेत. सूर्योदय आणि सूर्यास्तानंतर कधीही झाडू तुम्ही वापरू नका. सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीचा काळ स्वच्छतेसाठी सर्वोत्तम मानला जातो. सूर्यास्त झाल्यानंतर माता लक्ष्मी घरात येते. अशा वेळी साफसफाई केल्याने ती रागावते. यामुळे घरात गरिबी येते. म्हणून कधीही झाडू काढताना तो सूर्यास्ताच्या आधी झाडून घ्यावे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे घरातील कोणताही सदस्य जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असतो तो गेल्यावर लगेच झाडू काढायचा नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. असे केल्याने जो व्यक्ती ज्या कामासाठी गेलेला आहे तुमच्या घरातला त्याचे काम बिघडते. विशेषतः घराचा प्रमुख घराबाहेर पडल्यानंतर झाडून काढण्याची चूक तुम्ही कदाचित करू नका. तसेच झाडू अशा ठिकाणी ठेवून द्या की तो बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही. झाडू लपवून ठेवा, अर्थात तिजोरी, पूजा घर किंवा तुळशीच्या रोपाजवळ झाडू तुम्ही कधीही ठेवू नका. असे केल्याने लक्ष्मी मातेचा कोप होतो आणि धनाचे आगमन थांबते. व्यक्तीला आर्थिक समस्या आहेत, त्यामुळे असे करणे तुम्ही टाळा. झाडू खरेदी करून आणण्याचे देखील काही विशेष दिवस आहेत. आपल्या इच्छेप्रमाणे आपण कधीही आणू शकत नाही. मंगळवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस झाडू खरेदी करण्यासाठी उत्तम आहेत. या दिवशी
झाडू खरेदी केल्याने लक्ष्मी माता आपल्या घरी वास करते. एवढेच नाही तर जुनी झालेली झाडू कोणत्या दिवशी बाहेर फेकायची हे सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जुना झालेला झाडू हा घराबाहेर फेकण्यासाठी शनिवार हा दिवस सगळ्यात योग्य ठरेल. या दिवशी दारिद्र्य बाहेर केलं जातं. त्यामुळे शनिवारच्या दिवशी जुना झाडू तुम्ही बाहेर फेका. तसेच शुक्रवारी कधीही तुम्ही घरातून जुना झाडू बाहेर फेकू नका. यामुळे लक्ष्मीदेवीचा तुमच्यावर कोप होईल. कारण शुक्रवार हा देवीचा आणि लक्ष्मीदेवीचा वार मानला जातो. या दिवशी झाडूरूपी लक्ष्मीला तुम्ही घराबाहेर फेकणे टाळा. असे केल्याने तुमच्या घरातील संपन्नता, स्थिरता विस्कटण्यासारखे आहे. आता अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या दिवशी झाडू खरेदी करून आणाल तर एक काम नक्की करा. झाडूच्या दांडीवर अर्थातच हँडलवर एक पांढरा दोरा बांधावा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पांढरा दोरा बांधल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराशी संबंध होऊन जाते आणि मग घर सोडून जात नाही, ती स्थिर होऊन जाते. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आपल्यावर जर शनिदेवाची 7.7 किंवा दोष असेल तर शनिवारी झाडू कधीच तुम्ही खरेदी करू नका. याने शनिदेव नाराज होऊन जातील. आपण रविवारी झाडू खरेदी करू शकता. झाडू वापरणे शनिवारपासून सुरुवात करावे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.